काल एक दुर्दैवी घटना घडली होती. एक 9 महिन्याची चिमुकली, त्याला 21 डिसेंबर रोजी कुत्र्याने चावला होता. त्याचा काल दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नगरपालिका प्रशासनाकडून काय उपाययोजना आहे हे विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रताप भैया देशमुख आहे. भैया, काय आहे याच्यावर आपण बोलणार? हा फार गंभीर विषय आहे आणि मागच्या मला 4 जून 8 दिवस झाले असतील. तर 8 दिवसापासून हा विषय मी हाताळायचा प्रयत्न करतोय. कारण हा विषय काय झालेला आहे की पहिले आम्हाला हे जे श्वान आहेत शहरातले मोकाट यांना पहिले नगर परिषद करून आपल्याला संपवायचे मारायचे अधिकार होते, पण आज रोजी ते अधिकार नाहीत. कायद्यानुसार तो अधिकार नाही. त्याला कायद्यानुसार ते मोकाट श्वानला पकडून त्यांना एक विशिष्ट प्रकारची ग्रॅबिट नावाची कुठलं तरी एक लस देऊन त्यांना बाहेर सोडायची अशी काहीतरी योजना आखण्यात आलेली आहे गव्हर्नमेंटतर्फे. पण त्याला असा प्रॉब्लेम येतोय की आज कुठली एजन्सी पण भेटत नाही. त्यावर माझी शिवसाहेबांची 2 वेळेस बैठक झाली आणि आमचे सर्व सन्मान्य सदस्यासोबत पण बैठक झाली. तो विषय मी फार गंभीरतेने हाताळतोय. जास्तीत जास्त आज उद्यालाच तो निकाली काढून लवकरात लवकर या विषयावर आम्ही पडदा पडेल असं काम करेल. जिंतूरला नगराध्यक्ष प्रताप भैया देशमुख आल्यानंतर जिंतूरचे अपेक्षा खूप वाढलेल्या आहे. या विषयावर नगरपालिका प्रशासन काय उपाययोजना करतील हे पाहणे गरजेचे आहे. जिंतूरहून RAC न्यूज साठी रियाज चाऊस.